शेटे मार्केट प्रकरणात कोर्टाच्या तारखा वाढतायत, पण धोकादायक इमारती खालून जाणाऱ्यांचा जीव कोण वाचवणार? सराफ असोसिएशन आणि भाडेकरूंच्या भूमिकेमुळे आता नवा सवाल उभा ठाकलाय. शेटे मार्केट धोक्याची घंटा पार्ट 7. तारीख पे तारीख, पण सुरक्षा कुठे? सोलापूरकरांनो, ही गोष्ट फक्त एका इमारतीची नाही, ही आपल्या शहराच्या सुरक्षिततेची आहे. शेटेवाडा महापालिकेनं अति धोकादायक ठरवलेली इमारत. नोटिसा दिल्या, फायली फिरल्या, कोर्टात दावे गेले, पण प्रत्यक्षात काय बदललं? तारीख मिळते, पुढची तारीख ठरते आणि तोपर्यंत भिंतींना तडे वाढतच राहतात. कागदावर लढाई सुरू आहे, पण जमिनीवर धोका तसाच उभा आहे. खाजगी मालकी हक्काची इमारत. मग सराफ असोसिएशन इतकं पुढं येऊन भूमिका का घेतंय? जर त्यांना वाटत असेल की इमारत सुरक्षित आहे, तर ते अधिकृत स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक करणार का? स्वतंत्र तज्ज्ञांकडून तपासणी करून अहवाल लोकांसमोर ठेवणार का? फक्त आम्ही आहोत असं म्हणण्यानं भीती दूर होत नाही. उद्या एखादा भाग कोसळला, एखादा अपघात घडला, तर जबाबदारी कुणाची? भाडेकरू म्हणतात आमचा हक्क आहे, महापालिका म्हणते नोटिसा दिल्यात, पण सामान्य नागरिक म्हणतो माझा जीव सुरक्षित आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काही भाडेकरूंकडं पर्यायी जागा असूनही हट्ट का? हा केवळ भाड्याचा वाद आहे की प्रतिष्ठेचा, की अजून काही वेगळं समीकरण? शहरात अनेक इमारती पाडून नव्यानं उभ्या राहिल्या, मग इथंच अडथळा का? नियम सगळ्यांसाठी सारखे असतात की काहींसाठी वेगळे? लक्षात ठेवा, कोर्टात केस असणं म्हणजे इमारतीला जीवदान नाही. नोटिसा देणं म्हणजे प्रशासनाची जबाबदारी संपली नाही. आणि संघटना पुढं येणं म्हणजे कायद्यापेक्षा वरचढ होणं नाही. आज शेटे मार्केटचा प्रश्न आहे, उद्या दुसऱ्या धोकादायक इमारतीचा असेल. जर आज ठोस निर्णय झाला नाही, तर उद्या पुन्हा तीच कथा. सोलापूरकरांनो, हा वाद आता भावनेचा नाही, तर सुरक्षिततेचा आहे. हमी, जबाबदारी आणि पारदर्शकता हेच 3 शब्द या प्रकरणाचा तोडगा ठरवणार. धोक्याची घंटा अजूनही वाजतेय. आता पाहायचंय ती ऐकून जागं कोण होतं, प्रशासन की आणखी एखादी दुर्घटना? पुन्हा भेटूया पुढच्या भागात.